श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जावो आणि सुखा समाधानाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या घरामध्ये पूर्वजांचे फोटो भिंतीवर लावलेले असतात त्या घरात नेहमी वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात. एवढेच नाही तर घरात पैसा हा देखील टिकत नाही. घरामध्ये सतत आजारपण वाढतं. कुटुंबातील सदस्यांचे मन हे अशांत राहते. मग हा सगळा योगायोग आहे की का यामागे काही शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण देखील आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत का, घरात लावावेत का? अनेक घरांमध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे फोटो आदराने लावले जातात. आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घरात राहावा यासाठी आपण त्यांचे फोटो लावत असतो. पण शास्त्रानुसार आपले पूर्वजांचे फोटो आपल्या घरात लावावेत का? आणि जर घरात हे फोटो ठेवायचेच असतील तर कुठे आणि कसे ठेवावे, कोणत्या दिशेला लावावे? किंवा बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये सुद्धा हे फोटो ठेवलेले जातात. तर देवघरामध्ये हे फोटो ठेवावे का? जर चुकीच्या ठिकाणी हे फोटो ठेवले असतील तर त्याचे वाईट परिणाम होतात का? आजच्या या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे. तुम्हाला सविस्तर ही माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि स्वामी कृपा या चॅनल वरती नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही. आपल्या घरात स्वर्गीय आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे किंवा इतर जे स्वर्गवास झालाय, ज्यांचा म्हणजे मृत्यू झालाय, त्यांचे फोटो लावणे आपल्या घरात हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आपल्या जीवनात पूर्वज म्हणजे फक्त आजी आजोबा किंवा पणजोबा एवढेच नाही, तर पूर्वज म्हणजे आपल्या कुळातील ते सर्व लोक जे आपल्या आधी या पृथ्वीवर होऊन गेले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की आपण ज्या घरात कुळात जन्म घेतो त्या आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनेच, त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला जीवन संस्कार आणि ओळख मिळते. म्हणून आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान, पितृपक्ष, अमावस्या यांना इतकं महत्व दिलं जातं की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पूर्वदानाचे महत्व हे सांगण्यात आलेले आहे. गरुड पुराण, मत्स्य पुराण आणि इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की पूर्वज आपल्या जीवनात अदृश्य शक्तीप्रमाणे कार्य करत असतात. जर पूर्वज प्रसन्न असतील तर घरात सुख, शांती, समृद्धी राहते. कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळतं. घरातील अडचणी या कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढते. आणि जर पूर्वज हे नाराज असतील तर आपल्या घरात वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतात. घरात पैसा टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा घरात कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येतात तर त्यालाच आपण पितृदोषही असं म्हटलं जातं. आणि तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, जेव्हा कधी आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा किंवा पणजोबा जे आहेत तर ते जेव्हा वारले जातात, त्यांचा स्वर्गवास होतो, त्यानंतर बऱ्याचदा जवळपास 99% घरात त्यांची जी आठवण आहे तर ती जपण्यासाठी त्यांचा एक फोटो फ्रेम मोठा करून त्यांची मान सन्मानपूर्वक आपण एका भिंतीवर लावत असतो. त्याला हार वगैरे, पूजा वगैरे सुद्धा करत असतो. कारण ते आपल्याकडे एक भावनिक सवय आहे. ज्यांना आपण प्रेम केलंय, त्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं, ते गेले की त्यांचा फोटो आपण घरात ठेवतो. कारण तो फोटो म्हणजे आठवण, तो फोटो म्हणजे आदर, तो फोटो म्हणजे कृतज्ञता. आणि भावनिक दृष्टिकोनातून पूर्णपणे बरोबर आहे. पण तुम्हाला माहित आहे का, वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने प्रत्येक गोष्ट कुठे ठेवायची याचे नियम सुद्धा असतात. आणि इथेच अनेक लोक चुका करतात आणि त्याचेच वाईट परिणाम जे आहेत ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत का, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही पूर्वजांचे हे जे फोटो आहे तुमच्या घरात ठेवू शकतात, पण योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी ठेवायचे असतात. कारण पूर्वज म्हणजे हे देव नाहीत तर पूज्य आहेत आणि त्यांची जी ऊर्जा ही स्मृती आणि भूतकाळाच्या संबंधित आहे. वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये आपण जिथं रोज राहतो
झोपतो, ज्या ठिकाणी आपण खातो, काम करतो, तिथं भूतकाळापेक्षा वर्तमान आणि भविष्यकाळाची ऊर्जा ही जास्त असावी. ते आपल्यासाठी खूप महत्वाचे असते. आता देवघरात पूर्वजांचे फोटो हे का ठेवू नये, तर ही सर्वात मोठी चूक अनेक घरांमध्ये होत असते. देवघर म्हणजे ईश्वराची पूजा, सकारात्मक सात्विक ऊर्जा, उन्नती, साधना आणि शुद्धता. आणि पूर्वजांचे फोटो म्हणजे स्मृती, भूतकाळ, भावनिक जोड असं आपलं शास्त्र सांगतं. देव आणि पित्र यांची पूजा करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगवेगळी आहे. देवांना आपण रोज पूजा करतो, आरती करतो, नैवेद्य दाखवतो, पण पूर्वजांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान यासारखे विधी हे फक्त पितृपक्षामध्ये किंवा अमावस्येच्या दिवशीच केले जाते. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवणे निश्चित मानले जाते. कारण शास्त्रानुसार देव हे सर्वोच्च स्थानी आहेत, तर पूर्वज हे मानवी रूपातून गेलेले आहेत. त्यामुळे देवासोबत पूर्वजांना समान स्थान देणे अयोग्य ठरते आणि देवाचा अपमान होत असतो. आपलं देवघर हे सात्विक आणि आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र असतं. मृत व्यक्तीच्या आठवणी आणि फोटो यामुळे भावनिक किंवा दुःखद भावना निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा घरात विचलित होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही, तर आपल्या देवघरात पूर्वजांचे फोटो ठेवल्याने घरात वास्तुदोष आणि पितृदोष निर्माण होण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे घरातील प्रगतीमध्ये आर्थिक किंवा इतर अडथळे येऊ शकतात. आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये कधीही पूर्वजांचे टाक किंवा फोटो हे अजिबात ठेवू नका. जर तुमच्याही देवघरामध्ये असतील तर तुम्हाला ते आजच बाहेर काढून ठेवायचे आहेत. देवघरामध्ये फक्त देवी देवतांचेच फोटो असावेत. तसे ज्या घरामध्ये हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा समोरच्या भिंतीवर अनेक पूर्वजांचे फोटो लावलेले आपल्याला बघायला मिळतात आणि ते रोज डोळ्यांसमोर असतात, तर अशा अनेक घरांमध्ये अनेक वेळा दिसून येतं की नकळत उदासी, मनावर सततचे दडपण, भूतकाळाच्या आठवणी, प्रगतीत अडचणी, कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण न होणे, घरात वादविवाद, क्लेश होणे, आजारपण असणे, आपल्याच घरामध्ये आपल्याला अस्वस्थता वाटणे, याचं कारण असं सांगितलं जातं की पूर्वजांचे फोटो आहेत. तर हे फोटो स्मृतीची ऊर्जा धारण करतात आणि मृत व्यक्तीची ऊर्जा ही स्थिर करत असते, पूर्णत्वाला गेलेली असते. ती ऊर्जा सतत जिवंत लोकांच्या दैनंदिन जीवनात मिसळली तर मन नकळत मागे ओढलं जातं. म्हणून आपल्या घरामध्ये जर भिंतीवर पूर्वजांचे फोटो असतील तर ते योग्य ठिकाणीच असायला हवे. आपण ते कोणत्याही दिशेला लावू शकत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये हे फोटो लावण्याची योग्य पद्धत सुद्धा सांगितली गेली आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरच असावेत आणि हे फोटो लावताना त्यांचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असायला हवे, जेणेकरून आपण दर्शन घेताना आपले तोंड दक्षिण किंवा पश्चिमेकडे असेल. म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशा ही पित्र आणि भूतकाळाच्या संबंधित मानल्या जातात. या दिशेला ठेवलेले फोटो स्मरण आणि आदराशी योग्य ठरतात. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कधीही ठेवू नये, कारण त्या दिशा देवपूजा, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी मानल्या जातात. आणि त्याच ठिकाणी आपण जर पूर्वजांचे फोटो ठेवले तर ऊर्जेचा संघर्ष तयार होतो. आता या मृत लोकांचे फोटो आपल्याला घरात नक्की कुठे ठेवावेत, म्हणजे कोणत्या रूम मध्ये ठेवावेत आणि त्यांची योग्य जागा कोणती आहे, तर आपल्या हॉलमध्ये जिथं अगदी शांतता असते किंवा त्या जागेवरती आपला जास्त काही वापर होत नाही, म्हणजे त्या जागेवरती आपण उठत बसत नाही किंवा झोपत नाही किंवा जेवणही करत नाही, आपली मुलं त्या जागेवरती जास्त खेळत नाही, तिथली जागा जी अतिशय शांत असते, तिथं उभं राहून फक्त आदराने पाहता येईल अशी जागा, तर त्या जागेवरती आपल्याला आपल्या पूर्वजांचे फोटो हे लावायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे पश्चिम किंवा दक्षिण दिशेलाच लावायचे आहेत. आपल्या पूर्वजांचे फोटो झोपण्याच्या खोलीत, स्वयंपाकघरात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर मृत व्यक्तीचा फोटो लावणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर मृत व्यक्तीचा फोटो जिवंत व्यक्ती सोबत कधीच लावू नका. बऱ्याच घरामध्ये असं असतं की आपल्या घरातली एखादी मृत व्यक्ती असते आणि तिच्या बरोबर आपण फोटो काढलेला असतो, तर ते फोटो ही आपण घरामध्ये लावून देतो किंवा तर त्या व्यक्तीचा फोटो मधोमध लावला जातो किंवा त्या बाजूला आपल्या घरातील जे जिवंत लोक असतात तर त्यांचीही सुद्धा फोटो आपण त्याच भिंतीवर त्या फोटोच्या आजूबाजूला लावतो. पण हे पूर्ण चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार जिवंत व्यक्तीचा फोटो हा मृत व्यक्तीच्या फोटो शेजारी कधीच लावू नये. यामुळे घरात दुर्दैव येतं आणि हाच पूर्वजांचा फोटो भिंतीवर खिळ्याने ठोकण्याऐवजी तो लाकडी स्टँड किंवा छोट्या टेबलवर ठेवणं जास्त चांगलं मानलं जातं.
आणि एवढंच नाही तर आपल्या देवघरात किंवा देवघरासमोर सुद्धा पूर्वजांचे फोटो हे कधीही ठेवू नये, ज्यामुळे देवदोष हा निर्माण होतो. आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप जुने तुमचे पूर्वज आहे, ज्यांना तुम्ही ओळखत सुद्धा नाही किंवा तुमची आणि त्यांची कोणतीही आठवण नाही, खूप जास्त पिढ्यांचे हे पूर्वज तुमचे होऊन गेले आहेत, तर अशा पूर्वजांचे हे फोटो कधीही आपल्या घरात लावू नका. आपल्या घरामध्ये फक्त आई वडील, आजी आजोबा, पंजोबा पणजी या जुन्या पिढ्यांचे फोटो जे आहेत तर ते असावेत. त्या व्यतिरिक्त फार जुन्या पूर्वजांचे फोटो हे आपल्या घरामध्ये कधीही नसावे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पूर्ण भिंतीवर पूर्वजांचेच फोटो लावू नये, कारण हे घर जिवंत लोकांसाठी असतं, म्हणून त्यांचा आदर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या घराची ऊर्जा जी असते ना ती जिवंत ठेवायची असते, त्यामुळे आपल्या घरामध्ये भरमसाठ पूर्वजांचे फोटो हे अजिबात ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पूर्वजांचे फोटो आपल्या घरात आपण ठेवणार आहे, तर ते फोटो सुद्धा व्यवस्थित असायला हवे. अंत्यसंस्काराचे फोटो आहे किंवा हॉस्पिटल मधले फोटो आहे, तर अशा अवस्थेत जे फोटो आहे ते कधीच आपल्या घरात लावू नये, वेदनादायक असतात. आणि जेव्हा असे फोटो आपण आपल्या घरात लावतो ना, तेव्हा पूर्वजांचा आशीर्वाद नाही तर आपल्या घरात किंवा स्वतःहून संकट ओढावून घेत आहे. आपल्या घरामध्ये आपण स्वतःच अडचणी निर्माण करत आहे, त्यामुळे पूर्वजांचा चांगला फोटो असेल, आशीर्वाद देणारा फोटो असेल किंवा चांगला असा व्यवस्थित फोटो असेल, तर तोच फोटो तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे. फाटलेले फोटोज आहे, व्यवस्थित दिसत नाही किंवा तुटलेल्या फ्रेम आहे, तर असे फोटो सुद्धा चुकूनही आपल्या घरात ठेवू नका, कारण असे फोटो फक्त दुःख, वेदना आणि समाप्तीची ऊर्जा वाढवत असतात. जर तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पूर्वजांचा एखादा फोटो असेल, तर त्या फोटोकडून बघून तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर तुम्हाला काही जुन्या आठवणी येत असतील, तर अशा वेळी तो फोटो सुद्धा आपल्या घरात कधीच लावू नका. तो फोटो आदराने काढून टाकायचा आहे. व्यवस्थित पॅक करून तो तुम्हाला साईडला ठेवून द्यायचा आहे. फक्त पितृपक्ष सुरू झाला की तो फोटो वरती काढावा. त्या फोटो समोर दररोज दिवा लावून त्या फोटोची पूजा करावी, दर्शन घ्यावं आणि पितृपक्ष संपला की तो पुन्हा फोटो तुम्हाला पुसून पॅक करून ठेवायचा आहे. कारण यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. तर ही अत्यंत माहिती मला ही तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला तर भेटूया आपण अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.